चोरीला गेलेले मोबाईल सोलापूर जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शहर, परजिल्हा आणि परराज्यातून शोधून काढले आहेत. या मोबाईलची किंमत 10,18,000 रुपये आहे. जेलरोड पोलीस ठाण्यात चोरीला गेलेल्या मोबाईल संबंधी फिर्यादी नोंदल्या होत्या. त्याचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाने अतिशय दक्षतेने काम केलं. त्यामुळे पथकाकडून चोरीला गेलेल्या मोबाईलचे CDR प्राप्त करून 2024 मधील विविध कंपन्यांचे 55 मोबाईल आणि 1 टॅब असा 10,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचबरोबर माननीय झोन सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले जे मोबाईल आहेत त्यांची शोध मोहीम आम्ही राबवलेली आहे. टेक्निकल ॲनालिसिस आणि इतर माहितीच्या आधारे आम्ही याच्यावर मेहनत घेऊन जवळजवळ 2024मध्ये 55 मोबाईल रिकवर केलेले आहेत. जवळजवळ 10.5 लाखाचा माल हस्तगत केलेला आहे. आणि ही कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार, त्याचबरोबर DB टीमचे इंचार्ज श्री निलेश सोनवणे आणि त्यांची टीम याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. अतिशय मेहनत घेऊन त्याच्यामध्ये मोबाईलचं लोकेशन आणि इतर टेक्निकल बाबी घेऊन त्या माणसाला शोधणं ही खरोखर याच्यामध्ये त्यांची कसोटी असते. आणि त्यांनी मेहनत घेऊन यांनी हे जवळजवळ 55 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. आणि हे जे गोरगरीब लोक आहेत, काही हातावर पोट असणारे मेंबर आहेत, ज्यांनी मेहनत घेऊन मोबाईल खरेदी केला असतो, त्यांना ते मोबाईल आम्ही पोलीस रेझिंग डे हा जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये आम्ही त्यांना परत केलेले आहेत. सर, त्यात काय आरोपी सपाट आहेत का? काही याच्यामध्ये आरोपी आहेत, काही गहाळ झालेले आहेत, असे दोन्ही मिक्स आहेत. आम्ही ज्यांचे चोरीचे गुन्हे आहेत त्यांच्यावरती केसेस केलेले आहेत, त्याच्यावर कारवाई केलेली आहे. परंतु मोबाईल आज रोजी आम्ही दिलेले आहेत. परराज्यातनं काही मोबाईल हस्तगत केलेले आहेत का? सगळे महाराष्ट्रात, काही कर्नाटक, आंध्र प्रदेश असे बी काही ठिकाणी मोबाईल आहेत. ते पुढं मोबाईल एकाकडून दुसरीकडून तिसरीकडे असा मोबाईल फिरून तो ज्या ठिकाणून लास्ट युजर आहे त्याच्याकडून हस्तगत केला आहे. जेलरोड पोलिसांच्या या मोबाईल जप्त केलेल्या कारवाईत आरोपी गायब झाल्याचं समोर आलंय. हे आरोपी गायब झाले की गायब केले अशी चर्चा होतीये. पोलिसांच्या एकूण कारभाराची चर्चा झाल्यानं पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातलंय असंही बोललं जातंय.